आज देशभरात भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। पक्षाला यंदा 46 वर्ष पूर्ण झाली असून देशभरात विविध सामाजिक आणि संघटनात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। रत्नागिरी जिल्ह्यातही या दिवसानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले। रत्नागिरीतील भारतीय जनता पार्टी जिल्हा संपर्क कार्यालयात ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सदस्यांसाठी पक्षाचा इतिहास आणि वाटचाल याबाबत माहिती देण्यात आली। विविध वक्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेतला। या स्थापना दिनानिमित्त रत्नागिरीत सामाजिक, धार्मिक आणि जनसंपर्क उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त 12 एप्रिलपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शहर प्रमुख दादा ढेकणे यांनी दिली। जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा, जय जय दीनदयाळ पुराण श्रवण परिमल ब्रह्मा, जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा, जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा। चित बोलता वेदांग बोली नमस्कार। आज भारतीय जनता पार्टीचा 46वा वर्धापनानिमित्त पूर्ण देशभरामध्ये कार्यक्रम साजरे होत आहेत। त्यानिमित्त मी सर्वांना प्रथम शुभेच्छा देतो आणि नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच आपले प्रदेशाध्यक्ष आमदार चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही रत्नागिरीमध्ये पण कार्यक्रम साजरे करत आहोत। त्यानिमित्त आज स्थापने दिनानिमित्त आज आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा तसेच विविध कार्यक्रम 12 तारखेपर्यंत घेतलेले आहेत। त्या 12 तारखेपर्यंतच्या कार्यक्रमामध्ये स्वच्छता अभियान आहे, फळ वाटप आहे, रक्तदान शिबिर आहे, असे विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत। सर्वांना याबद्दल मी कार्यक्रमानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो।